हॅलो एव्हरीवन. या लेक्चरमध्ये आपण थोडस चार्ज काय राहतं, इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक करंट काय राहतो याबद्दल थोडस जाणून घ्या. आय होप सो की जर हा व्हिडिओ बघितला की याच्यानंतर तुमचे जे चार्ज बद्दल किंवा इलेक्ट्रिकल करंट बद्दल डाऊट असतील ते क्लिअर होऊन जातील. ओके, तर सर्वांनी लक्ष द्या. एक्झॅक्टली चार्ज म्हणजे काय राहतं. पहिलं टर्म येते ते म्हणजे चार्ज. ओके, नॉर्मली चार्ज म्हणजे काय, तर सिम्पली असं राहतं की एक ऑब्जेक्टची प्रॉपर्टी बोलू शकता की जे काय करते दुसऱ्या ऑब्जेक्टला इलेक्ट्रिकल फोर्स त्याच्यावरती जनरेट करतं. सिंपल काय, सिंपल टर्म मध्ये असं सांगतात की इट इज अ प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट विच एक्झर्ट अ फोर्स, इलेक्ट्रिकल फोर्स टू अनदर ऑब्जेक्ट. ओके, हे सिम्पलेस्ट चार्जची डेफिनेशन आहे. डेफिनेशन काय तर सिंपल असं बोललं जातं की it is a property of object, it is a property of object which exert an electric force which exert an electric force on another object. सिंपल लक्षात येते की जर माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट असेल तर मी जर एक इलेक्ट्रिकल फोर्स जर मी अप्लाय करत असेल दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती, त्याच्यासाठी मला काय लागतं तर अल्टिमेटली चार्ज ही कन्सेप्ट लागते किंवा चार्ज लागतो. चार्जचा यूज करून मी दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती एखादा इलेक्ट्रिकल फोर्स अप्लाय करू शकतो. आता सिंपल ह्याच्यासाठी एक नोटेशन वापरतात किंवा सिम्बॉल बोललं जातं. सिम्बॉल जो राहतो तो अल्टिमेटली कॅपिटल क्यू किंवा स्मॉल क्यू ने तुम्ही चार्ज दाखवू शकता. सिंपल सिम्बॉल काय आहे, कॅपिटल क्यू किंवा स्मॉल क्यू. आता याच्यामध्ये मेनली दोन टाइपचे चार्जेस येतात. टाइप्स ऑफ चार्जेस. एक राहतात ते म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस आणि सेकंड वन असतात ते म्हणजे निगेटिव्ह चार्जेस. समजते? दोन टाइपचे चार्जेस कोणते, एक तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आता चार्ज अजून जर सिंपल समजायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे. ऍटम काय राहतो तर सिंपली एक न्यूक्लियस राहतो. न्यूक्लियस मध्ये काय असतात, एक तर प्रोटॉन एक असतात आणि दुसरं न्यूट्रॉन एक असतात. न्यूक्लियस मध्ये काय राहतं, एक तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनला कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह. न्यूट्रॉनला नो चार्ज. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतोय आपण एक आयटम. त्याच्या साईडला जे डॉटेड तुम्ही दाखवता त्याला ते बोलतात ऑर्बिट किंवा सेल. त्याला काय बोलायचं, ऑर्बिट किंवा सेल. याच्यामध्ये जे असतं ते काय असतात, इलेक्ट्रॉन्स. मी सध्या एक इझिएस्ट एक्झाम्पल समजावून देतो. पी म्हणजे काय असतं, प्रोटॉन. एन म्हणजे काय असतं, न्यूट्रॉन. ई म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉन. आता हे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे काय सिम्पली एक चार्जेस आहेत. ओके, जर मी बोललो पॉझिटिव्ह क्यू चार्ज म्हणजेच तो अल्टिमेटली तुमचा प्रोटॉन असू शकतो. सिंपल एक प्रोटॉन म्हणजेच तुमचा पॉझिटिव्ह क्यू चार्ज असू शकतो. मी जर बोललो निगेटिव्ह क्यू चार्ज म्हणजेच तोच तुमचा काय असणार आहे, इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, म्हणजे हे काय वेगळं असं काही नाही. सिम्पली ऍटम मधले जे प्रोटॉन इलेक्ट्रॉन असतात त्यांनाच तुम्ही अल्टरनेट दुसरं नाव दिलेलं असतं ते म्हणजे चार्ज. ओके, चार्ज दोन टाईपचे असतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरे कोणते असतात, निगेटिव्ह चार्ज. आता मला हे चार्ज तर समजलं की बाबा सिंपल एक इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन तो म्हणजेच माझा चार्ज राहतो. आता मला सांगा चार्जचं एक युनिट राहतं जे की कोण, कुलम नावाचा सायंटिस्ट होता, त्यानं त्या एक्झॅक्टली चार्ज बद्दल डिस्कशन केलं होतं. जर मी एसआय युनिट ऑफ चार्ज बघितलं, एसआय युनिट ऑफ चार्ज जे की असतं कुलम, त्याचं सिम्बॉल आहे सी. सी हे नोटेशन वापरलं जातं, त्याला बोलताना कुलम बोललं जातं. कुलम सायंटिस्ट आहे, त्याच्या नावानं चार्जला युनिट दिलेलं आहे. ओके, मग चार्ज बद्दल बेसिक एवढ्या टर्म्स तुम्ही लक्षात ठेवा जे की त्याची डेफिनेशन, अल्टिमेटली टाइप्स ऑफ चार्जेस कोणते असतात, त्याचं युनिट काय राहतं आणि नेक्स्ट वन त्याचा सिम्बॉल काय राहतो.
आता याच्यानंतर आपण बघूया की एक्झॅक्टली सगळ्यात स्मॉलेस्ट चार्जची व्हॅल्यू काय राहते. म्हणजे जर मला जर आता आपल्या आसपास जे बघितलं तर सगळ्यात स्मॉलेस्ट चार्जची व्हॅल्यू जर मला फाइंड करायची असेल, मी काय बोलतो, स्मॉलेस्ट चार्ज जे की आपल्याकडे अवेलेबल आहे तो म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. हे व्हॅल्यू लक्षात ठेवा. बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे व्हॅल्यू तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्हॅल्यू किती, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ओके, दॅट्स इट. हे होतं बेसिक चार्ज बद्दल इन्फॉर्मेशन. आता याच्यानंतर आपण थोडस करंट किंवा इलेक्ट्रिसिटी कशाला बोलतात याच्यावरती डिस्कशन करूया. आत्ताच आपण बघितलं एक्झॅक्टली चार्ज म्हणजे काय राहतं. आता याच्यानंतर बघूया एक नवीन कन्सेप्ट म्हणजे इलेक्ट्रिक करंट. आता सिंपल सांगायचं झालं तर सिंपली माझ्याकडे एखादी कंडक्टर किंवा एखादी वायर असेल ज्याच्यामध्ये काहीतरी चार्ज असेल प्लस मायनस, तर त्या केसमध्ये जर मी एखाद्या चार्जला किंवा अमाऊंट ऑफ चार्जला जर मूव्ह करत असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करत असेल, तर ऑटोमॅटिकली जे जनरेट होतं त्या गोष्टीला बोलतात करंट. करंट सिंपल असं आहे की एखादी कंडक्टर असेल, त्या कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. एखादा कंडक्टर वायर असेल, रॉड असेल, त्याच्यामध्ये मी जर समजा इलेक्ट्रॉनला किंवा चार्जला मूव्ह करत असेल तर त्या केसमध्ये तिथं करंट जनरेट होतो. लक्षात येते, सिंपल. ओके, तर पहिलं टायटल टाकून घ्या, व्हॉट इज मीन बाय करंट. करंटची डेफिनेशन जर विचारली तर सिम्पलेस्ट डेफिनेशन अशी आहे की करंट म्हणजे सिम्पली अमाउंट ऑफ चार्ज मूव्ह पर युनिट टाइम. ओके, किंवा फ्लो ऑफ चार्ज असे डेफिनेशन देऊ शकता. करंट इज डिफाइंड ॲज फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज त्याला तुम्ही काय बोलता, करंट. लक्षात येते, सिंपल. जर मला चार्जला मी फ्लो केलं, आता चार्ज कोणता असेल, प्लस असेल मायनस असेल, त्या केसमध्ये मी जर चार्जला फ्लो करत असेल तर अल्टिमेटली मला काय जनरेट होतं, करंट जनरेट होतो. ओके, आता करंटचा जो सिम्बॉल असतो, जर मी करंटचा सिम्बॉल बघितला जो की कॅपिटल आय किंवा स्मॉल आय न नोटेड केलेला असतो, कॅपिटल आय किंवा स्मॉल आय. आता याच्यानंतर युनिट ऑफ करंट, जसं तुम्ही लेंथला मेजर करायला मीटर मध्ये युनिट मेजर करता, मास मेजर करायचं केजी मध्ये असते, व्हॅल्यूम मीटर क्यूब मध्ये, सेम तसं जर मला करंट मेजर करायचं असेल तर एसआय युनिट जे असतं, स्टँडर्ड युनिट बोललं जातं, एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर. त्याचं नोटेशन आहे ए किंवा एम्पियर बोललं जातं. लक्षात येते, एम्पियर हे करंटचं एसआय युनिट आहे. त्याच्यानंतर जर डिव्हाइस मी बघितलं, डिव्हाइस म्हणजे काय, आता जर मी ह्या पेनची लेंथ मेजर करायची असेल तर मी स्केलचा यूज करू शकतो. हे एक डिव्हाइस झालं की ज्याचा यूज करून तुम्ही लेंथला मेजर केलं. तसंच मला एखाद्या वायर मध्ये करंट किती फ्लो करतो हे मला बघायचं असेल तर त्या केसमध्ये एक डिव्हाइस असतं, त्या डिव्हाइसचं नाव आहे ॲमीटर. ॲमीटर हे डिव्हाइस मी जर यूज केलं तर सिम्पली जो स्पीडोमीटर असतो, जसं डिफ्लेक्शन वगैरे त्याच्यावरती एक निडल असते, तुम्ही एकदा बघा, थोडस गुगलला सर्च केलं लक्षात येईल ॲमीटर कसं दिसतं वगैरे, वर्क कसं करतं. ॲमीटरचा यूज करून तुम्ही एक्झॅक्टली करंटला फाइंड करू शकता. ओके, आता याच्यानंतर एक फॉर्म्युला जो असतो, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने इम्पॉर्टंट बोललं तर जर करंटचा जर मी फॉर्म्युला बघितला तर करंट सिंपल असं म्हणलं जातं की चार्ज अपॉन टाइम. चार्ज अपॉन टाइम हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्झाम जे जे देणार आहे त्यांच्यासाठी करंट जर फाइंड करायचं असेल आणि जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये चार्ज दिला असेल, टाइम दिला असेल पर्टिक्युलर, त्या केसमध्ये तुम्ही करंटला फाइंड करू शकता. कसं फाइंड करायचं, आता चार्जची व्हॅल्यू जी असते ती कुलम मध्ये देतात, टाइम जो असतो तो तुमचा सेकंड मध्ये दिलेला असतो. कुलम पर सेकंदलाच तुम्ही अल्टिमेटली करंट बोलू शकता किंवा चार्ज पर युनिट टाइम. ओके, करंटचा सिम्बॉल असतो आय, चार्ज साठी क्यू आणि टाइम साठी आपण यूज करतो टी.
सिंपल हा फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. करंट म्हणजे काय जास्त डिफिकल्ट नाहीये. सिम्पली असं बोलू शकता की एखाद्या वायर मध्ये किंवा एखाद्या कंडक्टर मध्ये मी जर समजा एखाद्या चार्जला मूव्ह करत असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करत असेल, तर त्या केसमध्ये तिथं जे जनरेट होतं ते म्हणजे काय असतं, करंट असते. आता करंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, चार्ज अपॉन टाइम. चार्ज बद्दल ऑलरेडी मी डिस्कशन केले, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह चार्ज असतात. आता चार्ज मध्ये अजून म्हणलं तर तुम्ही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे लक्षात ठेवू शकता. कधी कधी डेफिनेशन काय काय बुक मध्ये असं दिलेली आहे की फ्लो ऑफ चार्जच्या ऐवजी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं बोललेलं आहे. ओके, तर हेही लक्षात ठेवा. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.